हॅलो फ्रेंड, जगदंब जगदंब. तर आपल्या लॉंग व्हिडिओची मी आता ही सुरुवात करत आहे. तर आपण काय केलतो, गावाकडे गेलेलो. तर आपण आहे ना गावाकडे गेलतो, तर त्याचे जे व्हिडिओ आहेत लॉंग ते मी पाठीमागं तुम्हाला दाखवलेले आहेत. आता इथून पुढे आपण जे सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन आपण जात होतो. आमच्या मावशी आहेत, मीरा मावशी, त्यांच्या घरी. तर तिथे आहेत आमचे फुलो भाऊजी, अतुल भाऊजी, आणि त्यांनी असं रानामध्ये खूप सुंदर असं घर बांधलेलं आहे, बंगला बांधलेला आहे शेतामध्ये. तर तिथे आपण जात होतो. तर काय आहे ना, ते राहतात कारखान्यावरती, आणि कारखान्यावरती बरीच वर्ष राहिल्यानंतर त्यांनी आता त्यांचं जवळच शेत आहे, त्या शेतामध्ये त्यांनी आता एक बंगला बांधलेला आहे, खूप सुंदर असा बांधलेला आहे. तर तेच पाहण्यासाठी आपण जात होतो. तर अशा प्रकारे आता मी तुम्हाला दाखवते की शेतामध्ये किती सुंदर सुंदर घरी असतात. आपल्या पुण्यामध्ये आपण आहे ना फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो. फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असताना आपण आपल्या गावाकडच्या घरांना सगळेजण खूप मिस करतो, आणि गावाकडची मजा काही वेगळीच असते घरांमध्ये राहण्याची. तर मोकळी हवा, प्रदूषणविरहित हवा, आणि खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण, हे कोणाला नको असतो, प्रत्येकाला हे असं वातावरण आवडतच असतं. म्हणूनच मी तुम्हाला आज माझ्यासोबत सैर करवती आहे, एक छोटीशी ट्रीप, आणि माझ्यासोबत मी तुम्हाला सुंदर असं छानसं गावाकडचं वातावरण, गावाकडची घरं वगैरे सगळं काही दाखवत आहे. जसं शहरातल्या लोकांना गावाकडचं वातावरण आवडतं, तसं गावाकडच्या लोकांना शहरातलं वातावरण आवडतं. हा मतभेद हा कायम आहे की गावाकडच्या लोकांना शहरातलं वातावरण छान वाटतं, आणि शहरातल्या लोकांना गावाकडचं वातावरण छान वाटतं. आता मी काही पूर्वीपासून फार शहरात राहत नाही, मी पूर्वीपासून खेडेगावातच राहिली. अगदी याच भागामध्ये माझं लहानाचं मोठेपण मी लहानाची मोठी झालेली आहे, श्रीगोंदा तालुक्यामध्येच. त्याच्यामुळं हा भाग काही मला असा फार अननोन नाही आहे की मला माहीत नाही वगैरे, अशातला काही भाग नाही आहे. आणि लग्न झाल्यापासून मी खूप वेळा आमच्या मावशींच्या घरी आलेली आहे, मीरा मावशींच्या घरी. आणि खूप छान वाटतं त्यांच्या घरी नेहमी आले की. त्यांच्या ज्या बारक्या सुनबाई असतात ते त्यांच्या तिथे असतात, आणि मोठ्या सुनबाई असतात त्या पुण्याला असतात. आणि त्या दोघी अश्विनीताई आणि सुनीताई खूप छान आहेत. त्यांची मुलं आहेत विराज दादा, श्रावणी दिदी, समीक्षा दिदी, ह्या त्यांची मुलं आहेत. हेही खूप छान आहे. आणि अन्वी आमची ॲक्च्युली ना नको म्हणत होती यायला गावाकडे, तिला आवडत नाही, ती पक्की पुणेरी आहे. पण तिला मी म्हटलं की चल श्रावणी दिदी, समीक्षा दिदीला भेटायला. मग ती लगेच 2 मिनिटामध्ये तयार झाली की हो मी येते म्हणून. नाही तर ती सकाळपासून नाही नाही म्हणत होती. आणि हे पहा मग किती सुंदर असं वातावरण आहे, आणि आल्याशिवाय कळत नाही की आपण किती छान भागामध्ये चाललो आहे, किती छान लोकांमध्ये आपण चाललेलो आहोत. हे प्रत्यक्ष आपण आल्याशिवाय आपल्याला समजत नाही. मग अशा प्रकारे मी तिला आता दाखवत होते. हे पहा लांबून दुरून त्यांचं घर दिसत आहे, आमच्या दिरांची गाडी पुढे आहे, आणि आम्ही असं पाठीमागून जात आहोत. नंतर अशा प्रकारे रानातून त्यांचं घर आहे, आणि शेतातूनच त्यांचा रस्ता आहे. इथे आम्ही जे यात्रेला आज जे येणार होतो, जो पुढील ब्लॉग दिसेल ते त्याची यात्रा मागच्या वर्षी इथे केलेली त्यांनी, अगदी शेतामध्ये खूप छान होती. आणि आपण नंतरनी घराच्या पूजेसाठी आपण येणार आहोत. तर पहा किती सुंदर असं घर बांधलेलं आहे, कोणाला नको वाटेल इथे राहायला. खूप सुंदर आहे, खूप छान असं आहे. आणि हे पहा असं आपण तिथे एंटर करत आहोत, जात आहोत. आणि आता सध्या काय आहे ना, पावसाळा संपलेला आहे आणि हिवाळा स्टार्ट झालेला आहे, त्याच्यामुळे माती वगैरे, धूळ वगैरे खूप उडत आहे. आणि हे पहा त्यांनी असं उंचावरती छान असं घर बांधलेलं आहे. सुरक्षितता ही शेतामध्ये घर बांधली की सुरक्षितता ही मेन पाहिजेच कुठल्याही गोष्टीची आली, म्हणून मग ते पाया वगैरे वरती बांधून असं त्यांनी मग घर ते बांधलेलं आहे. आणि बाहेर चोफाळा वगैरे त्याची सगळी तयारी आहे. आणि हे पहा शेत किती सुंदर आहे, आणि त्यांचा ऊस गेलेला आहे, त्याच्यामुळे त्यांनी हे शेत पेटवून दिलं, तर त्याच्यामुळं मग हे असं झालेलं आहे. तर हे पहा इथे बोराची झाडं आहेत, चिंचेची झाडं आहेत, एक विहीर आहे खूप मोठीच्या मोठी, त्याच्यानंतर पेरूचे झाडं वगैरे खूप छान आहे. आणि ते राहायला येत आहेत म्हणून त्याने हा एरिया खूप डेव्हलप केलेला आहे, आणि हळूहळू ते आता खूप सारे झाडं वगैरे इथे लावणार. आणि त्याच्यामुळे हा जो आहे तो निसर्ग वातावरण किंवा आजूबाजूचा परिसर हा खूप पाहण्यासारखा असणार आहे. आणि ह्या आहेत मीरा मावशी. तर आता आम्ही त्यांना भेटत आहोत. तर कसं वाटलं तुम्हाला घर? आता मी त्याच्या आतमधूनही तुम्हाला होम टूर देते. हे काही बनलेलं नाही आहे, पण अजून खूप सारं काम बाकी आहे, पण तरी मी बनण्याच्या आधीची होम टूर आणि बनल्यानंतरची होम टूर तुम्हाला नक्कीच देईल. आणि तान्वी आणि ज्ञानेश दोघंही चोपाळा खेळत आहेत, झोका खेळत आहेत. आणि ॲक्च्युली काय आहे ना, गावाकडे लोक जे असतात ना बांधकामवाले, ते अर्धवट काम इकडे अर्धवट काम तिकडे असं करून करून निघून जातं. तर त्यांच्या पायऱ्या बनवायच्या राहिल्या होत्या, आणि ते कसरत सुरू आहे की आईनं वरती चढवण्याची. तर हे पहा अशा प्रकारे मग त्यांना वरती हे करत आहेत, वरती चढवत आहेत फुलू भाऊजी आमचे आणि अन्वीचे पप्पा. आणि मावशी ज्ञानेशला आणि अन्वीला असे झोका देत आहे. तर सगळ्यांना खूप आनंद झालेला, आम्हालाही फार आनंद झाला. भरपूर दिवसातून आम्ही आलेलो, अगदी 2 वर्षातून आम्ही आलेलो. आणि घराचं जेव्हापासून काम चालू होतं यांच्या तेव्हापासून
झाल्यापासून आम्ही काही आलोच नव्हतं. आणि आमचे आई आणि पप्पा दोघंही आलेले आणि खूप छान असं वातावरण होतं. जारचं पाणी वगैरे असं चालू होतं. मावशीने इथे थोडा ज्ञानेशचा अन्वीचा झोका लागला होता पायाला. त्या दोघा भावाभावांची इथे मज्जा चालू आहे. आणि हे हे त्यांचं देवघर आहे. खूप सुंदर असं प्रशस्त असं बांधकाम केलेलं आहे. आपल्या पुण्यामध्ये आपण 1 BHK 2 BHK मध्ये राहतो आणि मग तेवढ्याशा घरामध्ये आपल्याला राहून कॉम्प्रोमाइज करावं लागतं. पण गावाकडे मोठी मोठी घरं असतात. आपण कितीही जागेमध्ये कितीही काही बांधू शकतो. हे पहा, अशा प्रकारे त्यांचा हॉल आहे, किचन आहे. भव्य दिव्य असं हॉल, भव्य दिव्य असं किचन, बेडरूम, प्रत्येक गोष्टी खूप मोठ्या मोठ्या आहेत. का तर जागेची काही कमीच नसते. त्याच्यामुळे आपण कितीही मोठे मोठे हॉल वगैरे बांधू शकतो. आणि खूप छान हवेशीर सूर्यप्रकाश वगैरे प्रत्येक बाजूने येणार, प्रसन्न असं वातावरण वाटतं. खूप छान त्यांनी घर बांधलं आहे. ते पाहून आम्हालाही फार आनंद झाला, सगळ्यांना आनंद झाला. आता जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा मी नक्कीच त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. आणि त्यांनी अशा प्रकारे असा जिना काढलेला आहे. तोही जिना खूप सुंदर आहे. आणि विशेष करून हे जे मी तुम्हाला खिडक्या दाखवत आहेत ना, ह्या खिडक्या आमचे फुलो भाऊजी जे आहेत त्यांनी स्वतःहून हाताने बनवलेल्या आहेत. आहे ना विशेष, तुम्हाला विश्वासही बसणार नाही. पण हां, ही गोष्ट खरी आहे की त्यांनी हे सगळं काही हाताने बनवलेलं आहे. तर किती सुंदर प्रकारे, किती व्यवस्थितरित्या, किती सुरक्षितरित्या पहा त्यांनी हे बनवलेलं आहे. आता गावाकडे बिबट्याची, चोरांची, कशाची भीती असते. त्यामुळे प्रत्येक बांधकाम हे मजबूत आणि तेवढं सुरक्षित बनणं हे खूप गरजेचं असतं. त्याच्यावरती त्यांनी खूप जास्त भर दिला आहे. ते पाहून मलाही फार छान वाटलं आणि आनंद वाटला. आणि हे पहा किती सुंदर असं आता फरशा वगैरे त्यांच्या राहिलेल्या आहेत बसवायच्या, ते बसवतील. आणि लाईटिंगचं वगैरे काम आमचे फुलू भाऊजी हे घरीच करतात. त्यांना ते ऑलराऊंडर आहेत असंही म्हणा. ते कारखान्यामध्ये काम करतात, पण असे बऱ्याच प्रकारची कामं ते करतात. हे जे मधले आहेत ते साईडचे आहेत ते आमचे मनोभाऊ जे आहेत ते पुण्याला राहतात. आणि अशा प्रकारे त्यांचं देवघर वगैरे होतं. आता आपण बाहेरचा निसर्ग पाहूयात. पहा किती सुंदर वाटते. व्हिडिओमध्येच तुम्हाला इतकं छान वाटत आहे, प्रत्यक्ष तर विचारायची गोष्टच नाही की इतकं सुंदर वाटत आहे प्रत्यक्ष तिथे. आणि खूप अन्वीने आणि ज्ञानेशने खूप एन्जॉय केला. त्यांना असं खूप आवडतं असं वातावरण वगैरे बघून. अन्वी तर आमची लहानपणापासून इथे आली तर मातीतच खेळते. तिला फार आवडतं खेळायला. आणि तांब्याची झाडं आहेत त्यांच्याकडे, खूप प्रकारची सीताफळाची झाडं वगैरे आहेत. पण आमच्याकडे होता वेळ कमी, त्याच्यामुळे खूप सारं फिरणं आणि तुम्हाला दाखवणं झालं नाही. नाहीतर तुम्हाला मी सगळं यांची झाडं, फळं, शेती वगैरे फिरून दाखवली असती. विहीरही दाखवली असती. जवळच विहीर होती, पण तेवढा भाग काही दाखवणं झालेलं नाही आहे. अशा प्रकारे मग अन्वी आणि ज्ञानेश दोघं पण मस्तपैकी एन्जॉय करत होते. शेतामध्ये फेरफटका मारत होते, रानामध्ये फिरून पाहत होते, मातीमध्ये खेळत होते. आणि अजून काय पाहिजे ना, असं नॅचरल वातावरण. आता मी आलेली आहे बोरांच्या झाडांकडे. माझं फेवरेट बोरीचं झाड. तर बोरी झाडाला बोरं ना पिकलेली होती, ते सगळे खाली पडत होते. आणि फुलो भाऊजींनी ते झाड हलवलं होतं, त्याच्यामुळे छान छान बोराची सगळी खाली पडली होती. आणि खूप छान हे गोड बोर आहे. त्याला मांसाळ भाग हा कमी असतो, पण गोडीला खूप छान असतात हे बोरं. खूप गोड लागतात, खूप सुंदर अशी छान लागतात. हे पहा किती सारी बोरं आहेत. खूप बोरं लकडलेली होती त्या झाडाला. खूप सुंदर अशी बोरांचं झाड होतं. गोड गोड बोरं होती. आणि मी अशा प्रकारे मग बोरं खाण्याचा आनंद लुटत होते. रानमेवा आपण याला म्हणतो तो हाच. इतका सुंदर असा. आणि खूप मजा आली. आमची 1 डे ट्रिप होती, पण आम्ही किती एन्जॉय करू आणि किती नाही असं आम्हाला झालेलं. आणि भरपूर दिवसातून आम्ही आलेलो, त्याच्यामुळे आम्हाला फार आनंद झालेला. तरी खूप सारे म्हणजे आमच्या मामांचं जे गाव आहे तिकडे आम्ही गेलो नाही. शेती होती आमची, तिकडे आम्ही गेलो नाही. आणि जिकडे आमचं रान आहे म्हणजे तिकडे थोडक्यात आम्ही गेलेलो नाही पाहायला वगैरे. पण आम्ही इकडंच मावशींच्या इकडंच पाहून वगैरे आलो. तर आम्हाला फार तेवढ्यातल्या तेवढ्यात पण खूप आनंद वाटला. आणि घर पाहून आम्हाला फार आनंद वाटला. आणि त्याच्यानंतर मावशींनाही फार आनंद झाला. काका नव्हते ॲक्च्युली तिथं, काका बाहेर गेलेले. काका आम्हाला पूजेच्या वेळेस भेटले होते. मी त्यांचाही व्हिडिओ काढलेला आहे, तुम्हाला मी दाखवेल. आणि अशा प्रकारे मग हे असं प्रकारे मग आमची गावाकडची ट्रीप झाली. तर तुम्हाला कशी वाटली हे पहा. मावशी बोरं काढून देत आहेत आणि आमच्या आई बोरं काढतायत. किती आनंद वाटतो ना, असं रानमेवा गोळा करायला फार मजा येते. आणि मग अशा प्रकारे झाली आमची गावाकडची ट्रीप. तर तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट्स सेक्शनमध्ये सांगा, कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि प्लीज माझ्या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला प्लीज लाईक करा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे अन्वीज टिफिन ब्लॉग. हे पहा लांबून असा नजारा आहे. किती सुंदर वाटत आहे, किती छान वाटत आहे. अन्वी आमची तर नुसती धावपळ पळापळ करत होती. तिला कुठे पळू आणि किती पळू असं झालं. आमच्या अन्वीला शेती वगैरे फार्मिंग मध्ये फार तिला इंटरेस्ट नाही आहे, पण एकदा गेली की मग एन्जॉय करते, नाचते वगैरे. मग तिला मातीशी रिलेटेड गोष्टी आवडतात, मातीमध्ये खेळायलाही आवडतं.
आणि मग अशा प्रकारे आम्ही एन्जॉय केला। आणि पुन्हा एकदा पहा किती छान छान बोरं, मी खूप बोरं गोळा केली आणि खूप बोरं खाल्ली। ज्ञानेश असा बघतोय आणि ज्ञानेशनेही फार एन्जॉय केला, त्याची ही ट्रिप खूप सुंदर झाली। आणि अशा प्रकारे आता आम्ही निघालो होतो आमच्या पुढच्या ह्याला। तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा। धन्यवाद।